वर्ष प्रतिपदेच्या खूप खूप शुभेच्छा. खऱ्या अर्थानं आज हिंदू नववर्ष आणि नववर्षाची सुरुवात आणि या हिंदू नववर्षाच्या माध्यमातून सृष्टीचंही नववर्ष सुरू होतं. त्यामुळं या चैत्र प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला हिंदू संस्कृतीमध्ये किंवा भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य महत्व आहे. त्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, सामाजिक परिस्थितीमध्ये अनेक विषय मांडत असताना ज्या पद्धतीनं काल मला अनुभवलेला विषय आज तुमच्या समोर मांडण्याची आज माझ्या मनात एक इच्छा झाली. विकास म्हणजे काय असतो? विकास हा सर्वसामान्याला दिलेलं एक साधन आहे. ज्या साधनाच्या आधाराने सर्वसामान्य माणूस हा आपल्या जीवनाचा प्रवास सुखकर आणि प्रगतिशील करत असतो. परंतु सर्वसामान्य माणसाच्या हातातून हा विकास हिरावून घेतला आणि त्याला तुटपंजा जर गोष्टीवर दिलं तर त्याची जीवनाची परिक्रमा असते ती किती कठीण बनते. ती कठीण बनवणारी ही समोर मला दाखवलेली घटना. चांगलं घे. हो ॲम्ब्युलन्स मध्ये पेशंट आहे का? पेशंट आहे का? यायचं आहे नाही आहे ना? बघितल्यानंतर तुमच्या मनात प्रश्न आला असेल की एवढं हे कुठलं चित्र आहे आणि कशा पद्धतीनं. हे माझ्या धारूर तालुक्यातील घाटामध्ये घडलेली घटना. जी घटना 15 दिवसाला महिन्याला आमच्या राशीला येऊन ठेपलेली. कारण अरुंद घाट आणि खऱ्या अर्थानं सगळ्यांना मध्यवर्ती ठरणारं हे रस्ता, परंतु या रस्त्याचा विकास न झाल्यामुळं या रस्त्याहून वाहणारी जी वाहनं आहेत ती जीव मुठीत घेऊन आपला प्रवास नेहमी इथून करतात. मोठे वाहनं किंवा जे काही व्यावसायिक वाहनं आहेत ते आपली सुरक्षितता बाळगून जवळचा मार्ग म्हणजे जो जरी लांब लांब पल्ला पडत असेल तरी 50-100 किलोमीटरचा जरी पल्ला लांबून पडत असेल तरी त्याची तमा न बाळगता आपला जीव सुरक्षित राहावा, आपला माल सुरक्षित राहावा यासाठी लांब पल्ल्याहून प्रवास करतात. परंतु ज्यांना या रस्त्याशिवाय पर्यायच नाहीये, कारण की जर माजलगावला जायचं असेल जर तुम्हाला माजलगावला जाण्यासाठी परळ येऊन फिरून येण्याची एवढं लांबचा पल्ला गाठण्याची कोणाची हिंमत नाही. त्यामुळं शक्यतो जो समजा उद्या कळमून किंवा धाराशिवहून म्हणा किंवा सोलापूरहून म्हणा माजलगावला म्हणा किंवा पाथरीला म्हणा एखादी जर तुम्हाला पोहोच द्यायची असेल तर त्याला या रस्त्याशिवाय गत्यंतर नाही. परंतु हा प्रवास शासनाने स्वतःच्या मतलबासाठी आणि स्वतःची जी सूडबुद्धी म्हणतोय आजच्या या गुढीपाडव्याच्या निमित्ताने असं बोलू नये पण बोलण्याची भाग पाडलंय शासनाने. सूडबुद्धीनं या रस्त्याला आजही विकासापासून वंचित ठेवलाय. गडकरी साहेबांनी काढला होता विषय
दिंडी मार्गाच्या माध्यमातून या रस्त्याचा विकास करायचा. पण आमचे लोकप्रतिनिधी आणि आमची परिस्थिती इतकी चांगली आहे की यांनी याच्याकडे दृष्टिक्षेप चांगल्या पद्धतीने कधी टाकलाच नाही. मग त्याच्या पद्धतीनं त्याचा पाठपुरावा असेल, त्यावर विकास वाढवून आणणं असेल, त्या घाटाचं रुंदीकरण करणं असेल, असे प्रश्न यांच्या डोक्यात कधी शिरलेच नाहीत. यांना दिसला फक्त त्याच्यातला मलिदा. आणि या मलिदाचं काल स्वरूप आम्हाला अजून एक चांगल्या पद्धतीने प्रसाद मिळाला. काल माननीय जिल्हाधिकारी धारूरच्या दौऱ्यावर होते. त्या धारूरला जनता दरबार त्यांच्या वतीनं जनता दरबार आयोजित केला होता आणि या जनता दरबाराला घेण्यासाठी ते माजलगावहून धारूरला आले होते. परंतु या धारूरला आल्यानंतर ज्या पद्धतीने हा झालेला अपघात, रस्त्याची झालेली कोंडी, शेकडो वाहनं ही दोन्हीकडून अडकलेली आणि मध्ये आमचे API प्रयत्न करत होते की रस्ता कशा पद्धतीने लवकरात लवकर मोकळा व्हावा आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब आपल्या गंतव्यापर्यंत कशा पद्धतीने लवकरात लवकर पोहोचतील. तसं जिल्हाधिकाऱ्यांनी हा जनता दरबार याच्यावर बोलणारच आहे, सविस्तर बोलणार आहे. परंतु त्या गंतव्यावर कसे पोहोचतील याची तसदी घेण्यासाठी त्यांनी आपली युद्ध पातळीवर आपली सुरुवात केली आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गावातली काही तरुणही त्या घाटामध्येच घाटाची परिस्थिती दाखवण्यासाठी थांबलेली होती. मग काय, या दोन्ही गोष्टीचा संयोग असा झाला की जी वाहतूक कोंडी होणार होती ती लवकरात लवकर कशा पद्धतीने मोकळी करता येईल त्यासाठी आयते स्वयंसेवकही मिळाले आणि प्रशासनाने ते रस्ता थोडासा मोकळा करून जिल्हाधिकाऱ्यांना लवकरात लवकर पाहिजे त्या गंतव्यावर पोहोचवलं. पण जिल्हाधिकाऱ्यांची मुजुरी बघा, एवढी मोठी घटना झालेली आहे, रस्ता दोन्हीकडून ब्लॉक आहे, हजारो शेकडो वाहनं या घाटात अडकलेली आहेत. त्यामुळं जिल्हाधिकारी म्हणून त्यांचं कर्तव्य होतं की कमीत कमी या सगळ्या घटनेचं व्यवस्थित दृष्टिक्षेप तरी टाकावं, गाडीच्या खाली तरी उतरावं. आणि काही तरुणांना त्यांनी विनंतीही केली त्यांना, साहेब थोडं उतरून बघा कशी परिस्थिती. परंतु जिल्हाधिकारी स्वतःच्या तोऱ्यात त्यांना गाडीच्या खाली उतरण्याची सुद्धा तसदी घेता आली नाही. आणि सोबत अप्पर मॅडम बसलेल्या होत्या, अप्पर जिल्हाधिकारी. त्यांच्या चेहऱ्यावर तर त्यांच्या कपाळावर तर आठ्याच पडल्या. हे काय प्रकार आहे? म्हणजे तुम्हाला सुशिक्षित झाला, तुम्हाला प्रशासनामध्ये एक जबाबदारी मिळाली आणि जबाबदारी जी मिळालेली आहे ते जनतेच्या सेवेसाठी मिळालेली. जनतेच्या झालेल्या कोंडी कशा पद्धतीने सोडवण्यासाठी प्रशासकीय व्यवस्था तुमच्या हातात आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थिती तुमच्या हातात असताना सुद्धा एक त्या तरुणांनी दिलेलं निवेदन स्वीकारून आणि मी ह्याच्यावर बघतो म्हणून आपली बगल मारून सरळ निघून जाणं, खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये अशा पद्धतीची कर्तव्यदक्ष अधिकारी जर आम्हाला मिळत राहील तर खऱ्या अर्थानं या देशाचा विकास होणार कसा? जिल्हाधिकारी की ज्यांच्या हातात सगळ्या पॉवर्स आहेत, सगळे अधिकार कक्ष आहेत, वाटलं तर त्यावेळेस त्यांनी सगळ्या पद्धतीची परिस्थिती बोलवली असती आणि जनता दरबार तिथंच भरू शकले असते. कारण की परिस्थिती जर त्या पद्धतीची आहे, रस्ता कोंडी होतोय, दर 8 दिवसाला 10 दिवसाला वर्तमानपत्र तिथं अपघाताच्या बातम्या छापतायत, हजारापेक्षा जास्त लोकांना आपलं प्राण त्या घाटांमध्ये किंवा त्या रस्त्यांवर घालवण्याची वेळ येते आणि माननीय जिल्हाधिकारी मात्र आपल्या नियोजित जनता दरबार म्हणजे ज्या जनता दरबार ठिकाणी त्यांना पोहोचायचं होतं त्याच्या गडबडीत त्यांची परिस्थिती पाळायची. म्हणजे ह्यालाच म्हणतात आपल्या प्रश्नातून बगल काढून कशा पद्धतीनं कामं करायची. कदाचित त्या ठिकाणी जर सुनील केंद्रेकर साहेब असले असते किंवा राम साहेब असले असते तर 100% या गोष्टीची काहीतरी नोंद घेण्यात आली असती, उतरून या सगळ्या परिस्थितीला पाहण्यात आलं असतं. पण कसं हे आयस आहेत ना, शिकून आलेले आहेत, संवेदनाहीन आयस शिकून आलेले आहेत, एसी मध्ये बसून चांगल्या वास्तविक परिस्थितीमध्ये आपली परिस्थिती घडवलेली आहे. फक्त एक आहे की चांगला पगार मिळतो, रुतबा मिळतो, चांगली परिस्थिती मिळते, सगळा लवाजमा मिळतो, यासाठी मिळवलेली ही पदवी. खऱ्या अर्थानं जेव्हा ह्या आयएस लोकांच्या मनात सर्वसामान्य जनतेची प्रश्न कशा पद्धतीने सोडवावीत आणि आपली नियुक्ती या सर्वसामान्य लोकांसाठी झालेली आहे याची जर जाणीव यांच्यामध्ये निर्माण झाली ना तर असे बगल देणारे आयएस निर्माण होणार नाहीत.
पण म्हणतात ना, आमच्या देशाची जी ब्युरोक्रेसी म्हणजे कार्यपालिका आहे ती अशाच पद्धतीने बरबटलेली आहे. फक्त तोरा आहे, मिळालेल्या यंत्रणेचा गर्व आहे आणि मिळालेल्या यंत्रणा आपल्या कशा पद्धतीने आपण हाताळाव्या आणि आपली मक्तेदारी कशी दाखवावी ह्याचे मिळालेले ते प्रसाद आहेत. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं आमच्या पूर्वजांनी या लोकशाहीला जे निर्माण केलं होतं आणि 3 त्याचे स्तंभ बनवले होते आणि 4था स्तंभ म्हणजे पत्रकारिता. पण त्या 3 स्तंभापैकी फक्त एकच स्तंभ सध्या परिस्थिती झगडत आहे. पण दोन्ही स्तंभ आपल्या मस्ती आणि मगरुरीनं समाजाची कशा पद्धतीने कुचंबना केली ना, तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल परिस्थिती कशी आहे. कशा पद्धतीनं त्या कडप्पा घेऊन चाललेला तो ट्रक ऐन वळणावर कशा पद्धतीनं पडला आणि नशीब त्याचं तो अलीकडंच कोसळला. जर कदाचित तो पलीकडे गेला असता तर त्याची गाडीही राहिली नसती, त्याचं माल तर सगळा दरीत कोसळलाच आहे, पण मालही राहिला नसता किंवा गाडीही राहिली नसती. अशा कितीतरी गाड्या त्या दरीत पडलेल्या आहेत. भंगाराच्या भावात काढणंही ती महाग पडणार आहे, याच्यासाठी मालकांनी ती गाड्या तिथंच सोडल्या. अशा अरुंद रस्त्यांमध्ये, अशा अरुंद परिस्थितीमध्ये इथली लोक आपला जीव मुठीत घेऊन आपलं दळणवळण करतात. पण मात्र शासनाला या गोष्टीचा कसलाही परिस्थितीचा भान राहिलेलं नाही. फक्त काय आहे, याची आडवान त्याची जिरवा. हजारो बातम्या आल्या तरी त्या बातम्याचे कात्रणं माहिती कार्यालय तुमच्याकडे पाठवत असेल, शासन दरबारी जात असतील, पण त्याचं काय, त्या फाईलीवर फाईल या पद्धतीने धुळकात पडतात ना मंत्रालयात किंवा सगळीकडं, त्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी फाईलीवर फाईल. मात्र विचित्र परिस्थिती याची अशी वाटली मला की जेव्हा सगळ्या गोष्टीच्या या अर्थनियोजनामध्ये ज्या परिस्थिती दाखवण्यात आल्या आणि अहिल्यानगर ते पुणे हा रस्ता सुखकर व्हावा आणि या लोकांना जास्त गतीनं प्रवास करता यावा, त्यासाठी 30 किलोमीटरचा जो उड्डाण पूल तयार केलाय का, तो उड्डाण पूल खऱ्या अर्थानं अशा जर सर्वसामान्य गावांकडे त्याचा जर फंड जर वळवता आला आणि या सर्वसामान्य गावांना जर विकासाच्या झोतात आणता आलं तर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्र शासनाचं खूप मोठं उद्धार होईल. कारण की शेवटी जीवन कर आम्हीही देतो, परिस्थिती आम्हीही भरतो, सगळ्या गोष्टीची ज्या काही नागरिक कर्तव्य ते आम्ही सुद्धा करतो, फक्त शहरातलेच लोक करत नाहीत. पण जी परिस्थिती आणि सगळ्यात जास्त मतदारसंख्या त्या शहरात वसलेली असते ना, एक गठ्ठा, त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त सुविधा देऊ आणि त्याच्यात त्यांचे बडगुंजे मोठमोठ्या गाडीत, एसी गाडीत फिरतात, एसी गाडीत, आणि त्यांना मात्र त्यांच्या पोटातलं पाणी हलू नये याच्यासाठी घेतलेल्या तसद्या. मात्र सर्वसामान्य माणूस हा कशा पद्धतीने फरफटत जीवन जगत असेल, कशा पद्धतीने गतगालीत ते जीवन जगत असेल, त्याच्याशी ह्यांना काही घेणं नाही. आणि पुन्हा हे विवेक जॉन्सन सारखे जे कर्तव्यदक्ष म्हणता येईल यांना, कर्तव्यदक्ष, त्यांनी काल कर्तव्यदक्षता आपली पाळली. गाडीतून न उतरता सुद्धा त्यांना सगळ्या परिस्थितीचं भान झालं. आणि मी बघतो, आय विल टेक इट, हा खूप मोठा विषय आहे, माझ्या अखत्यारीतला नाहीये असं म्हणून आपली बगल मारून नेणारे असे अधिकारी खऱ्या अर्थानं लोकशाहीला खूप समृद्ध करतील. आणि असेच अधिकारी तुम्ही प्रत्येक ठिकाणी पेरा, म्हणजे या लोकशाहीची जी काही दिंडोडे काढायचे आणि सर्वसामान्य माणसाला ज्या पद्धतीनं गंडवायचंय त्या पद्धतीचं गंडवण्याचं तुमचा स्वप्न पूर्ण होईल आणि सर्वसामान्य माणूस मात्र त्या झुलत्या टांग्यासारखा कुठेही झुलत्या पद्धतीने राहील. मात्र तुम्हाला या गोष्टीची कधीही तमा राहणार नाही. कारण की तो काय करायचं, ते सर्वसामान्य कॉमन मॅन आहे ना, त्या कॉमन मॅनची काही गरज नसते, फक्त त्याची आठवण येते मतदानाच्या वेळेस. आणि आमच्या मतदानाची परिस्थिती काय झालेली आहे ते जनतेला चांगल्या पद्धतीने माहिती. आणि अशा पद्धतीची परिस्थिती असताना ज्या पद्धतीचे असे अधिक जिल्हाधिकारी, अशी कर्तव्यदक्ष अधिकारी जर खऱ्या अर्थाने या जिल्ह्यात राहिली, जिल्ह्याचा खरा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. याबद्दल तुमच्या मनात काय वाटतं आणि या संदर्भात तुमच्या मनात काही शंका पण असेल तर 100% व्हिडिओच्या माध्यमातून, कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.